मी ज्या समाजात जन्मालो त्या समाजामध्ये माझे आई वडील आजोबा पंजोबा हे लोक मुळीच शिकलेले नव्हते, पण त्यांनी जी शिक्षण मला दिली त्याच्यातून आम्ही जी आजपर्यंत समाजासाठी काम करायला घडलो. आणि आता त्यानंतर मी जी शिक्षा घ्यायला पुढे गेलो, मराठी इंग्लिश हिंदी वगैरे जे काही शिक्षणामध्ये शिकलो ते त्याच्यातून काही इतर लोकांशी संवाद साधता आला, काही शिकायला मिळाला. पण माझा जो संस्कृती आहे ती मुळातच विसरत चाललेलो आहे का असं मला ते वाटू लागलेलं आहे. जसं की माझी संस्कृती म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस माझे जे ताई भगिनी आहेत ते आमच्या संस्कृतीमध्ये नाच गाणं करायचं, ती बोली भाषेत आम्ही गाणे म्हणायचं. जी 18 प्रकारचे वाद्य आमच्या संस्कृतीमध्ये वाजवले जाते ती आम्ही त्या बुजुर्गांकडून शिकून घेतलं. कुठली वाद्य कोणत्या वेळेस वाजवायची आणि ती वाद्य बनवण्याची पद्धती काय आहेत, कुठल्या कातडीपासनं कुठल्या झाडापासनं ती वापरून घेऊन ती आम्ही वापरायची आणि ती स्वतः वाजवण्याची काय म्हणू आपण ती कौशल्य आमच्यामध्ये विकसित कसा होईल, दुसऱ्यावर अवलंबून न राहता आमची जी गोटूल व्यवस्था आहे आदिवासी गोंड समुदायामध्ये विशेषतः करून भामरागडच्या माळ्या आमच्या जे बांधव आहेत तिकडे जास्त याची ही आहे. तर मी गोटुल्य त्या दृष्टीने बघतो आहे की जी काही व्यवस्था होती ती गोटुलमध्ये शिकवायची, म्हणजे तिथे कोणी मास्तर नाही किंवा कोणताही शिक्षक नाही, ज्यांच्याकडे जो गुण आहे तो तिथे इतरांना शिकवायचं. जसं की हा घर आपण इथे बनवलेला आहे, इथे जे डेअरी आणि ही बांबूची ही आपण हे लावलेली आहात, ही बांबू पोळायची तर कुठल्या महिन्यात कापली पाहिजे आणि त्या बांबूच्या कुठल्या कुठल्या याला आम्ही बघतो आहे तर त्याला भेगा पडलेल्या आहेत, किडा पण खाल्लेला आहे. ही विज्ञानाशी जोडून जी ना शिकलेली म्हणजे जी लिहिता वाचता ना येणारी जी आजोबा पंजोबांनी जी विज्ञानाशी जोडून त्याने जी इतकं गहन संशोधन करून ते आम्हा नवीन पिढीला शिकवलं आणि तीच आम्ही पिढी म्हणजे कुठल्याही वेळेस ती बांबू आम्ही कापत नाही, जो त्याचा परिपक्व होतो आणि त्या कुठल्या तरी अमावस्या पौर्णिमेलाच त्याला कापल्या जाते आणि त्याला पाणी टाकल्या जाते. हे का तर ती खूप 5-10 वर्षापर्यंत टिकला पाहिजे, परिपक्व झाला पाहिजे. असा जी ज्ञान त्यांनी आम्हाला शिकवलं ती सतत निरंतर कोण टिकवून ठेवणार. तर ती गोटूल शिक्षणामध्ये त्याला जर इतरांपर्यंत ती पोहोचवता आला, त्याच्या कापीस रूल्स कुठेतरी आम्ही त्याला वाचवता आला तर ती सतत टिकून राहील. जसा हाच एक बांबू आहे, कोवडा बांबू तुम्ही कापलं म्हणजे तोडतो, आपण भाजी बनवतो, एका पाण्यात टाकतो आणि ती पाणी गुराढोरांना दिला तर ती त्याला जहर होईल, मरेल. हे इतकी विज्ञान असे म्हणजे त्याच्यातला जो हे आहे आणि त्याला जर तुम्ही ती उकळून फेकली तर ती त्याच्यात काही होणार नाही. असे अनेक मुद्दे आहेत की त्या अशिक्षित लोकांनी ती आम्हाला शिकवलं गेला आणि ही जर शिक्षा आम्ही सोडलं आणि बाहेरील पुस्तकी ज्ञान शिक्षण शिकलो तर ती आमची भाषाही मरेल, आमची संस्कृती संपून जाईल आणि उद्या चालून मी माणूस म्हणून घडायला मला वाटते ती संपून जाईल का असा मला भीती वाटत होता. आणि म्हणून मी मध्ये मध्ये मी कुठे कामात तर आलाच नाही, पण जी माझी समाज आणि जिथे एवढंच नाही की त्या गोटूलमध्ये न्याय करण्याची जी पद्धती आहेत म्हणजे आमचे जे समाजामधली जी खूप मोठे केसेस होते त्या काळात ना शिकलेले होते, मी पाहत होतो जवळून, जे आई वडील होते माझे पंजोबा आजोबा होते ते तिथे न्याय निवाडा करणारेही न्यायाधीश सुद्धा त्या समुदायामध्ये न शिकलेल्यामध्ये होता आणि त्यांचे ते सगळे ऐकून घेत होते, त्यांचे मान सन्मान करत होते. आपसात ते कसा तरी ती संकल्पना कशी होती ती जर आता पुढे पुढे टिकत राहिला तर ही मला वाटते अजून हा समाज वाचेल, नाही तर हा संपून जाईल कुठेतरी. मला अजून असं दुसरं लक्षात येतो की जी नवीन पिढी आमची तयार झाली, समोर इंग्लिश शिकले, काहीतरी हिंदी शिकले, मराठी शिकले, नोकरीवर लागले, कुठेतरी काहीतरी व्यावसायिक झाले, पण हे गावाला कुठेतरी विसरत चालले आहेत. म्हणजे हे यांना स्वतःला यांना कसं वाटते की मी हा कमजोर समाज आहे,
काहीतरी मी कुठेतरी मोठा झालो, पैसा आहे माझ्याकडे, संपत्ती आली आणि मी गावाकडे कशाला जाऊ. मी अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मला असं वाटलं की ही जी समाज आपल्या आई वडील आणि आपल्या गावाला विसरत चालला, आपण हे तर विसरत चालले तर चालले, पण त्यांची भाषा सुद्धा विसरत चालले. त्यांचा जो नवीन पिढी आहे, नवीन म्हणजे मुले आहेत, बाळा आहेत, त्यांना ते भाषा सुद्धा शिकवले गेले नाहीत. म्हणजे ही कुठेतरी हरपलेला माणूस दिसते आहे. खरं तर या माणसाने परत वर गेल्यामुळे ती गावाकडे यायला पाहिजे आणि आपल्याकडे जे संपत्ती आहे त्याच्यातून अजून जोड करून त्या समाजाला पुनर्जिवंत कसा करता येईल, त्यांच्या समुदायामधनं जो नवीन पिढी आहे, जो जगातील इतर भाषेशी त्याला जोडून त्याला या खालच्या गरीब समुदाय मानतो आहे, त्या समुदायाला जर असा जोडला तर अजून ताकद वाढेल का, असं मला चिंतन मनामध्ये वाटायचं. आणि म्हणून मी त्या एरियामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर सतीश सरांना म्हटलो की तुम्ही या गोटूलला वाचवण्याचे काहीतरी प्रयत्न करावा, या शिक्षणामध्ये काहीतरी रूल वेगळे बदलावे. मी बरेचसे शिक्षकांसोबत मध्ये भांडलो आणि मला ते शिक्षक लोक विरोध करतात माझ्या तालुक्यातील, की इथे काही शिक्षक असतील तर त्यांनी क्षमा करावी, कारण ह्या शिक्षणाच्या रूल्स थोडा बदलले तर समाजाशी तुम्ही समोर मग अजून त्याचा बऱ्यापैकी शोध करू शकाल असा अपेक्षा होता. आणि म्हणून ते माझ्यासोबत माझे मित्र महेश भाऊ वगैरे आहेत, ते मला हेल्प करतात. मध्ये मध्ये मी त्यांच्यासोबत असतो आणि माझा वेळ संपला असेल किंवा नसला तरी मी इथे थांबतो आणि धन्यवाद.